नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आबांची लाडकी ताई या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या कोडताईंचं आणि मैत्रिणींचं खूप खूप असं सारं स्वागत आहे. घटस्थापनेच्या तुम्हा सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा. आणि माझा घट कसा उगवलाय बघा, छान उगवलाय. आणि इकडं विटा आणल्या त्या आणि इकडं असा साईडने कट्टा घ्यायला चालू आहे. तर छान वाटतंय. थोडंसं काम केलंय, एवढाच कट्टा घेतलाय आणि बाकीचा अजून घ्यायचा राहिलाय. तर थांबवलाय सिमेंटच्या विटाचा कट्टा आणि खोली काढायची इथं एक सिमेंटच्या विटाची. आणि इकडं असं सिमेंट पण आणलंय, पण पाऊस चालू आहे. पाऊस चालू असल्यामुळं थांबवले. पाऊस एवढा आहे सकाळ धरणं की आता बंद झालाय. उघडायचं तर काय नावच घेणं. आत्ताशी टिपका बंद झालाय. आणि इकडं आपल्या गाई भिजल्या त्या आणि तिकडं लांब एक गाय बांधली जागा नसल्यामुळं. आणि एका गायला दगडी झाली. गाडीला बांधली एक गाय. लाईट नाही, सकाळपासून लाईट नाही. लिंक गेली डेपीत, तर पावसामुळं काय लिंक पण टाकता येईना. मोबाईलमध्ये चार्जिंग नाही, थोडीशी चार्जिंग आहे. म्हणलं चला तेवढाच आज एक व्हिडिओ बनवू. कारण का काल पण व्हिडिओ टाकला नाही, म्हणलं आज तर टाकूया. आणि आराधी लोक भरपूर येते ती बरं का. आराधी लोक आल्यावर मी म्हणलं होतं एक व्हिडिओ काढावा, पण ती पावसामुळं काय जास्त वेळ थांबली नाही. ती पाईप हे भरलेलं, म्हणले नको आम्हाला, चिखल ही आहे आणि बाई पण भरले. तर बघू आता उद्या पाऊस उघडला ना मग टाकती, आराधी लोकांचा व्हिडिओ काढती. तर विषय तर काय, भिंत बांधायची चालू आहे. पावसामुळं ती पण थांबली, पाऊसच काय बंद नाही. आणि असं भिंत घेतली, छान वाटायला लागले, कंपाऊंड केल्यासारखं. आणि अजून उंच न्यायची बरं का वर. आणि इकडे एक खोली काढायची, तिकडं कंपाऊंड करून पुढं पण असं व्यवस्थित करायचे. जरा व्यवस्थित दिसत नाही आणि व्हिडिओ पण काढता येत नाही. तर बाहेर गाड्या चालल्या की मग असं लोक तोंडाकडे बघते ती, म्हणून मी बाहेर काय व्हिडिओच काढत नाही. मग तर म्हणलं थोडंसं असं कट्टाही असल्या दिसायला पण छान वाटतं. आणि पावसानं एवढं हे केलं आहे ना, म्हणलं थोडंसं बोलावं की जी ती पूर जी आलता सीना नदीला, त्या सीना नदीचं काठीच माझं माहेर आहे बरं का. माझ्या माहेरात नाही, माझं माहेर कुर्डवाडी आहे. आणि तिथलं आसपासची गावं कवं, लहवं आणि तांदळवाडी अशी बरीच गावं आहेत. आणि तिथं सगळी माझी नातेवाईक तिकडल्या साईडला आहे ती. तर अक्षरशः व्हिडिओ बघितल्यावर रडायला येते. मी व्हिडिओ बघायचं सुद्धा बंद करते, कारण का ती हुंदका आवरत नाही. आणि एवढं वाईट वाटतं त्यांचं की मला विशेष काय वाटलं की आपल्या घरातली एक समजा वाटी जरी हरवली तरी आपण 3 वेळा 4 वेळा ती वाटी शोधतो की माझी वाटी कुठं सापडलं नाही, माझी वाटी कुठं गेली असेल असं बघतो. आणि आज त्यांनी पूर्ण संसार हाय असं घरातनं बाहेर निघले ते, त्यांनी किती मोठा काळजावर दगड ठेवला असेल आणि कशी बाहेर पडली असलेली. शेवटी माणूस काय म्हणतं की संसारापेक्षा आपला जीव पण महत्त्वाचा आहे. त्यांनी जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. ती लोक सुखरूप बसली आणि परत आता आली ती बरं का घरी. तर आता घरी आल्यानंतर त्यांची जी अवस्था आहे ती अवस्था बघूसं वाटत नाही, एवढं वाईट वाटतंय. माझ्या चुलतींचं बहिणी आहे त्या, काय चुलत्यांची माहेरं तिथली आहे ती आणि बरीच नातेवाईक माझी तिथली आहे ती. तर त्यांचं अक्षरशः अश्रू म्हणजे आपल्याला तरी बघूसं वाटत नाही, इतकं वाईट वाटतंय आणि रडायला येतंय. तर एवढं पावसानं म्हणजे वाईट केलं आहे. काय लोकांची परिस्थिती एवढी वाईट केली की काय विचारूच नका.
म्हणजे ज्यावेळेस गोट्यात गायींच्या पाणी शिरलं होतं ना त्यावेळेसच मी अनुभवलं थोडंसं, म्हणजे गायींच्या गुडघ्यापर्यंत पाणी लागलं होतं. तर एवढं वाईट वाटायचं. आणि अक्षरशः काही बायका रडतात की माझ्या शेळ्या मेल्या, काही बायका रडतात की माझ्या गाई मेल्या त्या, कुणाच्या म्हशी मेल्या त्या. म्हणजे संसार बघा, शेतकऱ्याचा संसार तर जनावरांवरच असतो. शेतकऱ्याला काय असं जास्त कुठलं पैसे येत नसतात आणि शेतीत काही जास्त उत्पन्न नसतं आणि त्यांचा उदरनिर्वाह ही गाई म्हशीवर शेळ्यांवरच चालतो. तर बघा पावसाने किती अवघड करून ठेवलं आहे. तर खूप वाईट वाटतंय बरं का. आणि एवढं म्हणजे ती नकोच वाटतंय बघायला, तर इतकं वाईट वाटतंय. आणि त्यांचं ते रडलेलं लहान लहान बाळं, त्यांना भीती किती वाटते की परत पाऊस येतोय का, परत पाणी येतंय का, अशी लेकरं लहानपण मुली काय काय बोललेल्या पण ऐकलं मी, मोबाईलवरच बघितले बरं का. तर मोबाईलवर बघूनच एवढं वाईट वाटतंय. तर म्हणलं आपल्या माहेरच्या लोकांबद्दल किती तळमळतोय आपला जीव आणि किती वाईट वाटते. तर 2 शब्द सांगावं आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण. आणि जास्त चार्जिंग काही नाही मोबाईलमध्ये, त्यामुळं थोडासाच व्हिडिओ. आणि आज मी बाहेर शूट केलं आहे बरं का. आणि भिंत एवढी छोटीच दाखवली तुम्हाला, तर त्याच्या आडुशानं मला बसता पण आलं. नाहीतर मोबाईल हातात घेतला असं स्टँड पिन मोरं ठेवले की लगे दारात रस्ता, मी रस्ता पण दाखवते तुम्हाला. आणि लगेच लोक मग इकडंच बघते ती, मग ती बघायला लागल्यावर नको वाटतं. परत कसं चर्चा पण करतात ना बाहेर, त्यामुळं म्हणलं असं कंपाऊंड करून घेऊया व्यवस्थित, गेट लावून घ्यायचं. आणि पुढं पण एवढं चांगलं नाही आपलं, मी घरच्या घरीच असं सिमेंट आणून कट्टा केलेला आहे थोडासा, म्हणजे सारवायला नको म्हणून. तर ती पण व्यवस्थित नाही, ती पण व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि तर चला, आजचं माझं 4 शब्द बोललेलं तुम्हाला कसं वाटलं ती पण सांगा कमेंट करून. आणि व्हिडिओ काढताना माझं काय मनोरंजन तुमचं होतच नसेल असं मी तर बोलते, कारण का माझ्या घरात कोणी नसतंच बरं का, तर कशाचं मनोरंजन होणार. मग अजिबात माझ्या 8 दिवस झालं चॅनलच्या सबस्क्रायबर अजिबात वाढली नाही. ती 110 झाली, ती 110च आहे ती, त्याच्यावर वाढलीच नाही ती. मी 8 दिवस झालं बघते, एकही सबस्क्रायबर वाढला नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा आणि करा सपोर्ट. आणि पुढं न्या आपली आबांची लाडक्या ताईचं चॅनल असंच. आणि माझा मागचा व्हिडिओ बघा, मी व्हिडिओ बनवला आहे, मी आबांची लाडकी ताई नाव का दिलं आहे माझ्या चॅनलला म्हणून. तर ती व्हिडिओ बघा तुम्ही, आणि मग तुम्हाला समजेल. किंवा मी आणखीन एखादा परत तुम्हाला वाटत असलं तर व्हिडिओ बनवून टाकते की मी कशासाठी नाव दिलं आहे ती. आणि सपोर्ट करा आणि असंच आपलं चॅनल पुढं न्या. आणि पुन्हा एकदा माझा सर्वांना श्री स्वामी समर्थ.